आपल्याकडे असं असतं. ओके, समोर ठेव. सो आता आपण काय करणार आहे, इथे डे 1 होतं ना आपला. मी काय करतो, इथे डे 2चं नवीन फोल्डर बनवतो. डे 2 चालू करूया. तर डे 2 मध्ये घेऊया आपण एक फाईल index.html. सो नंतर इथे घेऊया, सेव्ह करून टाकलं. जुन्या फाईल मी क्लोज करून टाकलं, कारण की तिथं तर आहेच, ते फाईल तर राहणार आहे. सो आपण म्हणूया डे 2. आपल्यालाच काय करायचं आहे की एक चॅप्टर झाला होता आपला. एक चॅप्टर मुख्य नाही आहे का, ते आपण स्क्रिप्ट पाहतोय तुम्ही रिकमेंड टाकलं, कारण की ते लागणारच आहे, कारण की त्यात आहेत 90च्या वर चॅप्टर त्या बुकमध्ये ना. सो कुठे आपलं बुक, अरे बापरे, तर पॉइंटच करून ठेवायला पाहिजे. ओके, हां दिसतंय. कुठे आहे जावास्क्रिप्ट नोट्स, बरोबर. काम करूया आपण, हे पण कुठं टाकूया, आपल्या गिटहबला अपलोड करून देऊ नाही ट्रेनिंगमध्ये. JS मध्ये टाकून टाकून सेपरेट JSचं बुक, बरोबर. सो ह्याला आपण ओपन करूया आणि जाऊया सेकंड चॅप्टरकडे, जावास्क्रिप्ट व्हेरिएबल्स. छोटे छोटेच आहेत, मला वाटतं काही काही चॅप्टर्स आहे ना खूप छोटे आहेत. 10 बघ एवढंच आहे, 2च पानात आहे, होऊन जाईल. जावास्क्रिप्ट व्हेरिएबल्स. ओके, तर हे आपण काय करूया, टायटल घेऊया H1 मध्ये, बरोबर. म्हणजे थोडंसं आपल्याला समजलं पाहिजे ना, आता तर समजतं, पण नंतर पुढे काय केलं आपण, ते काय जावास्क्रिप्ट व्हेरिएबल्स आहे. ओके, रेकॉर्डिंग करूया ना फुल स्क्रीन. ओके, चालेल, आवाज पण चालू आहे. तर काय असतं की व्हेरिएबल्स कसं लिहितात, व्हेरिएबलचं नाव इक्वल टू त्याची व्हॅल्यू. ओके, सो हे त्याचं स्ट्रक्चर आहे. त्याचं काही तुम्हाला लिहायची गरज नाही, तसं नाही, एवढं सिम्पल आहे नाही का. ते वाटलं पुढे तुम्हाला नंतर प्रिंट काढता येईल, नंतर समजा आपल्याकडे इंक येईल तेव्हा. ते कसं असतं, व्हेरिएबल नेम आणि त्याची व्हॅल्यू. काल आपण ते बघितलं, ABCला बघितलं आपण. त्याची व्हॅल्यू असते ना, स्ट्रिंग असू शकते, इंटिजर असू शकते, किंवा इक्वेशन पण असू शकते, जस्ट फॉर एक्झाम्पल. आणि व्हेरिएबल आपण कसं पाहतो, कन्सोल लॉगने किंवा अलर्टने पाहतो. पण आपण कन्सोल मध्ये पाहायचं असेल तर काय करलं, तर मेथड काय आपली कन्सोल लॉग. मी काय करणार, माय व्हेरिएबल, आणि मी याला सेव्ह केला. ओके, मला पहिले काय करावं लागेल, मला याला रन विथ लाईव्ह सर्व्हर होऊन जाईल. तो ते F12 केला तर माझा कन्सोल लॉग ओपन होता, बरोबर. कन्सोल मध्ये गेला, दिस इज व्हेरिएबल, बरोबर. कसं काय आलं, कारण की तो इथून आला, काल आपण पाहिलेलं, म्हणजे नवीन काही नाही. फक्त याच्यात मला असं सांगायचं आहे, व्हेरची जी व्हॅल्यू आहे ना समजा, तर ती काही पण असू शकते. म्हणजे व्हेर A इज इक्वल टू एक्सप्रेशन पण असू शकतं, 100x4 करूया. तर मला काय यायला पाहिजे, आणि कन्सोल लॉग मी काय करतो आता, A करतो, कन्सोल लॉग A. आणि एक तुला जो व्हेरिएबल वापरायचा ना, तो ऑलरेडी डिफाईन पाहिजे. म्हणजे कन्सोल लॉग A मी कधी वापरतोय त्याचं डिफिनेशन केलं मी, याच्या अगोदर वापरलं तो अनडिफाईन येईल. ठीक आहे, ते पण पाहूया. कॉपी करतो त्याला आणि सुरुवातीलाच टाकतो कन्सोल लॉग ऑफ A. पहिला जो लॉग येईल तो Aच येईल, बरोबर. सो आपण जस्ट चेक करूया, पहिला लॉग काय आला, अनडिफाईन आला. त्याची डेफिनेशन आहे, पण काय झालं की तो एखादा डिफाईन करायच्या अगोदरच ते आपण त्याला हे केलं, कॉल केला. म्हणून कोणतं पण फंक्शन वापरायचं असेल तर त्याच्या अगोदर जो व्हेरिएबल वापरायचा आहे ना, त्याचं काय केलं पाहिजे, आपण ते ऑलरेडी डिफाईन केलं पाहिजे, मगच त्याच्यावर गेलं पाहिजे. आणि खाली 400 बरोबर आला, मी तिथे 400 दिलंय का डायरेक्टली, नाही, मी इक्वेशन दिलं. तसं पण असू शकतं. मी अजून एक प्रकारे करू शकतो, व्हेर x इक्वल टू 10 करू शकतो, व्हेर y इक्वल टू 40 करू शकतो. ओके, आणि मी तर काय करू शकतो, x इंटू y करतो, बरोबर. तरी पण किती येईल तो, तर मी इथं कमेंट काय देणार, मी दिस शुड बी अनडिफाईन्ड कॉलिंग व्हेरिएबल बिफोर, कशाच्या अगोदर केलं, डेफिनेशन बिफोर डिफाईनिंग इट. डिफाईन कसं करतो आपण, व्हेरिएबल नेम आणि हे, आणि शिफ्ट F करूया सगळं. हे झालं, कन्सोल लॉग A केला मी. आता तो काय होता, बरोबर होता ना, 10 into 40 400. म्हणजे ते काय असू शकतं, स्टॅटिक इक्वेशन पण असू शकतं, किंवा मग डायनॅमिक इक्वेशन पण असू शकतं, दुसरं व्हेरिएबल पण असू शकतं. पण तसं आपण त्याला डिफाईन व्हॅल्यूची ह्या साईडचं बोलतो मी, पण त्या
राईट साईड इक्वल टूच्या राईट साईड ते काही पण असू शकतं इकडचं तर व्हेरिएबलचं नावच राहणार. ठीक आहे. आणि ते कधी पण 3 नाही असलं पाहिजे, 4 नाही असायला पाहिजे. हो तिथे काय आहे, दिस इज एक्झाम्पल ऑफ डिफाइन व्हेरिएबल नेम कॉल्ड अ स्ट्रिंग बिकॉज इट हॅज अ ASCII कॅरेक्टर. ओके, म्हणजे हे सांगतो तो याच्याविषयी सांगतो की ही स्ट्रिंग व्हेरिएबल आहे. का कळालं? कारण की ते आपण पाहून कळावं लागतं आपल्याला. तसं युजिंग व्हेरिएबल आहे, तू असं पण करू शकतो ना. आणि तू त्याला परत रिडिफाईन पण करू शकतो. ओके, 1 नंबरचा व्हेरिएबल घेतला आणि त्याला तू नंतर 3 पण करू शकतो. ओके, आणि तो नंतर तू लॉक केला तर तुला 3 भेटणार. ओके, जसं आपण एक्झाम्पल पाहूया. आता झालं इथे. ओके, एक काम करून बघूया. माझ्या डोक्यात आलं आता. समजा मी x इज इक्वल टू 20 करतो इथं, बरोबर, आणि कन्सोल डॉट लॉक करतो 1. मला पाहिजे 400 येईल का ते, का 800 येईल, बरोबर ना. किती येते पाहावं लागेल त्याला. 400 येते. किती अगोदरच काढले. मी खाली डिफाईन केलं तर तो बरोबर आहे. ओके, this 400 only and not 800 because it is calculated already. ओके, हे कोर JS मध्ये असं होत आहे, म्हणून त्यांनी मग अँग्युलर वगैरे काढलं की तिथं आपल्याला ते बाइंड करता येतो. म्हणजे तू तिथं लॉक केला कन्सोल तर तुला तो अपडेटेड व्हॅल्यू भेटणार. तसं त्यांनी ते तसे फीचर त्यात डेव्हलप केलेलं आहे. सध्या नाही. समजा आता त्यांनी काय केलं, आता एक एक्झाम्पल दिलं मला. ओके, आता मी काय करतो, तर कन्सोल लॉग नंबर 1 करतो. तर आता किती आहे ना, किती येईल तर किती व्हॅल्यू येईल या कन्सोल लॉगची. नाही ना, या कन्सोल लॉग नंबर 1 किती येतो वर 5, बरोबर ना. किती येईल ती 5 आहे, खालची 3 आहे, बरोबर. 5 आणि 3 आले, दिसलं का. कारण की ती जी डिफाईन केलेली असली ते परत अपडेट केलं तर होऊ शकतो. पण इथं खाली व्हॅर नाही वापरणार, डेफिनेशन एकच होती, अपडेट करू शकतो तो. ओके, याचं काय म्हणू शकतो मी, दिस इज डेफिनेशन, बरोबर. खालचं काय, दिस इज अपडेशन. अपडेशन ऑफ इकडे जरी व्हॅर वापरलं तरी होऊन जाईल ना. नाही म्हणा, एरर येणार कारण की तू तोच व्हेरिएबल परत वापरत नाही. ओके, ॲक्च्युली ते रिडिफाईनचे एरर दाखवायला पाहिजे. डिपेंड्स नाही दाखवलं त्याने, तर ॲक्च्युली एरर येतो. आणि जर तिकडे नंबर 2 टाकलं तर एरर नाही दाखवणार. कुठं इकडं, आता इकडं आपण व्हेरिएबल एकच घेतलं नंबर 1. नाही एरर आत्ता पण दाखवत नाही तो. ॲक्च्युली त्यांनी दाखवायला पाहिजे पण तो दाखवत नाही. परत त्यांनी हे केलंय नाही का. किंवा मग आता इथं कॉन्स्ट म्हणून एक असतं, कॉन्स्टंट, बरोबर. म्हणजे तो काय असतो, कॉन्स्टंट असतो. आता तो लगेच एरर दाखवू राहिला का, इथं तो VS कोडच दाखवू राहिला. एक कॉन्स्टंट म्हणजे त्याची व्हॅल्यू फिक्स असते आणि त्याच्यानंतर तो व्हेरिएबल पण नाही डिफाईन करू शकतो. असं व्हॅरला नाही दाखवत ते, पण याला दाखवत आहे. आता मी तरी पण म्हटलं मला रन करून पाहायचं काय होतं. सिंटॅक्स नंबर हॅज ऑलरेडी बीन डिक्लेअर. तर व्हॅर होतं तेव्हा नव्हतं दाखवत, पण तू आता जर का त्याला कॉन्स्टंट केला तू एकदाच येणार असायचं. ओके, आता व्हॅर केला तर नाही आलं, इथंच नाही येत आहे, इथं पण नाही आलं. ओके, सो समजा तू एखादा कॉन्स्टंट नाव म्हणजे त्या नावाने तू कॉन्स्टंट केलाय, त्या नावाने तू व्हेरिएबल नाही डिक्लेअर करू शकत. याच्यात कसं होतं की व्हेअर कधी कधी काय होतं, फॉर लूप वगैरे असतं ना, सेम नेम वापरता येतं परत. त्याच्यासाठी ते आहे नाही किंवा भरपूर जागी एन वापरता, आय वापरता, त्याच्यासाठी ते त्यांनी अलो केलं असेल. ओके, सो ठीक आहे. हे काय आलं, टू ॲड सबस्ट्रॅक्ट मल्टिप्लाय हे पण होतं, याच्यात काही हे नाही आहे नाही का. करून पाहिलं आपण ते फक्त तू काय करायचं, शिफ्ट आहे. आता याला कमेंट मारला आहे ना, फक्त ही कमेंट पण राहू दे, म्हणजे आपल्याला ते वाचायला हे म्हणून कळून जाईल की काय नाही. यू कॅन ऑल्सो ॲड स्ट्रिंग विच विल कॉन्कॅट देम. म्हणजे तू जर का 2 स्ट्रिंग ॲड केल्या त्याचे काय होते, कॉन्कॅटिंग. याचं एक्झाम्पल घेऊया. काय करतो मी, व्हॅर घेतोय, str1 घेतो हॅलो, बरोबर, आणि व्हॅर 2 घेतो. किंवा असं पण करू शकतो कालचं,
str2 बरोबर आहे ना, हम्म. वर बरोबर. आणि काय करतो मी हॅलो नंतर स्पेस देतो किंवा तिकडे देतो आणि याच्यानंतर मला सेमिकोलॉन द्यायला काही आणि तो काय म्हणतो कॉन्कॅट करू शकता तुम्ही ना, कन्सोल लॉगमध्येच मी कॉन्कॅट करतो str1 नाही, हे तर पाहिलंच ना आपण, कॉन्कॅट पण पाहिलं का, पण मी हे काय करतो ह्या str बनवतो फक्त str1 प्लस str2. तसं तर आपण a प्लस बी करत होतो का, मी काय करतो कन्सोल लॉग काय करतो आता str करून पाहिलं, तर मला हॅलो वर्ड पूर्ण भेटलं पाहिजे. भेटलं ना, का भेटलं, कारण की जेव्हा आपण ओके हा रूम मला यायला द्यावा लागेल ना, ते वर वी कॅन ऑल्सो ॲड स्ट्रिंग विथ कॉन्कॅट देम, म्हणजे मी जेव्हा स्ट्रिंग ॲड करतो ना ते कॉन्कॅट करते. सो व्हॉट अबाउट जर मी इथं मायनस केलं तर काय होईल, हो लागेल म्हणजे जर का ना काहीच येत नाही. समजा हे हॅलो आहे तर मी समजा HE केलं फक्त, तसं काही आहे का मला पाहायचं नाही का, आणि एक्सक्लेमेटरी काढून टाकलं नाही, ते होतच नाही, सबस्ट्रॅक्ट होतच नाही. म्हणजे असं नाही की डबल LO दिसेल, असं नाही आहे, पूर्णच नाही मला, म्हणजे प्लसच करावं लागणार तुला ते. आपण फक्त एक जस्ट त्याच्यावर प्ले अराउंड करतो नुसतं, तेवढंच घेणार, तेवढं तर होतच बोर होतं, तेव्हा समजत नाही का. आता हे परत घ्यायची काही गरज नाही ना, असं पण करू शकतो तो आय एम स्ट्रिंग पण कंबाईन करू शकतो तो, ते आपण अजून कॉम्प्लेक्स करून पाहिलं नाही का. आपण काय करायचं, दोन स्ट्रिंग डायरेक्ट ॲड केला, व्हेरिएबल नाही घेतला, मग तो जो माय स्ट्रिंग मध्ये काय असेल आय एम ए स्ट्रिंग पूर्ण राहील, असं पण तो ॲड करू शकतो प्लस सिम्बॉलने. ओके, जसं आपण इथे केलं प्लस सिम्बॉलने. ओके, सो नेक्स्ट काय टाईप ऑफ व्हेरिएबल्स आहेत, तर ते आपण आता समजा एवढे घेऊया, कोणकोणते व्हेरिएबल्स आहे. टाईप ऑफ व्हेरिएबल्स आहे ना, ओके ॲक्च्युली हे काय आहे, हा जे कमेंट आहे ना खाली पाहिजे, बरोबर आहे, ती आहे कमेंटच, खालची पण कमेंट आहे, ही जी आहे ना हीच खाली पाहिजे, असं आहे, बरोबर आहे ना. आता काय आहे की काय असं होतं की इंट पण असू शकतो. ओके, याला काय म्हणतात टाईप ऑफ व्हेरिएबल्स. कोणकोणते टाईप आहे, तर पहिलं आपण इंटिजर केला, हा लॉंग इंटिजर आहे, म्हणजे याची रेंज असते इथून ते इथपर्यंत वाचू शकतो, मायनस पासून ते प्लस पर्यंत. याची 64 बिटची मोठी रेंज असते नाही का, एवढा मोठा नंबर आहे, आता हे ऑब्जेक्ट कोड आहे तर समजा 1000, हे किती झाले 10,000, नंतर लाख, 10 लाख, कोटी, 100 कोटी इथपर्यंत, नंतर हे किती काय असेल पुढचं खूप मोठं काय असेल ते टेरा, गिगा, गिगा नंतर काय येतं मेगा, बरोबर आहे ना, नाही मेगा नंतर गिगा येतं ना, बरोबर आहे. ऑलरेडी 1000 म्हटलं तर इथंच गिगा येतं ऍक्च्युली, तिथं पुढंच गेलं मी, गिगा मेगा टेरा, तीनचं असतं, तीनचं काय असतं किलो, मेगा, गिगा, टेरा, पेटा, पेटा नंतर काय असेल ते प्लस, म्हणजे खूप मोठा नंबर आहे, म्हणजे तुला जर का लॉंग नंबर पाहिजे असेल तर तू पण ते डिपेंड करू शकतो. हे काय झालं फ्लोटिंग नंबर आहे नाही का, हा डबल नंबर आहे, हा 64 बोर्ड मध्ये असतो, फ्लोटिंग 32 मध्ये असतो, म्हणजे याच्यात तुला मोठा नंबर तुला याच्यात दाखवायचा असेल नाही का, फ्लोटिंग म्हणजे फ्लोटिंग पॉईंट नाही किंवा नाही का पॉईंट मध्ये डिस्प्ले तू करू शकतो डबल मध्ये, आणि छोटे नंबर असतील तुझे 32 मध्ये, एक 2-4 लाखचं, आणि मला वाटतं किती आता आपण तेवढं कोटी असेल, 21 कोटीचा असतो, तरी पण तू म्हणजे 5 असतील तर लाख असतो, बरोबर आहे ना, म्हणजे 21,474 लाख, म्हणजे बरंच होतं ते, म्हणजे फ्लोट पण चालून जातं आपल्याला माहिती नाही. मग काय काय ठिकाणी सायंटिफिक जेव्हा कॅल्क्युलेशन्स असतात किंवा गॅलेक्सी कॅल्क्युलेशन असतात, म्हणजे अंतर जास्त असेल किंवा मायक्रो कॅल्क्युलेशन्स असतील, तर मग तिथं तुला ते लागतं नाही का, एवढे नंबरच लागतात, कारण की ते प्रोग्रामिंग लँग्वेजचं ॲप्लिकेशन काही पण होऊ शकतं ना, त्याच्यानुसार त्यांनी ते सगळ्या प्रकारचे त्यांनी देऊन ठेवलेलं आहे, म्हणजे तो कसं दिलं आहे, इंटिजर दिला, नंतर लॉंग इंटिजर, नंतर काय दिलं फ्लोट दिला, आणि डबल फ्लोट, डबलची आणि लॉंगची 64 बिटची आहे,
म्हणजे त्याला तेवढी मोठी मेमरी भेटते स्टोअर करायला. ऍक्च्युअली फिजिकल मेमरी ते डिव्हाइसवर कुठेतरी स्टोअर होतं ना आपल्याकडे त्याच्यासाठी. आणि हे जे इंटिजर आणि जे फ्लोट आहे ते फक्त 32चे असतात. 32 बिटचे असतात. तू जेव्हा जाशील तुला ते शिकवते तेव्हा नाही का ते जे बीट्स बाईट्स वगैरे तर तेव्हा तुला ते कळून जाईल काय ते नाही का. म्हणजे काय असतं की एक बीट मध्ये ना जे आपण म्हणतो कम्प्युटर काय बायनरी म्हणजे एक बीट मध्ये किती डाटा प्रकारचे डाटा सेव्ह होऊ शकतात 0 और 1. म्हणजे माझ्याकडे एक बीट असेल तर मी 2 नंबर सेव्ह करू शकतो 0 आणि 1. तर माझ्याकडे 2 बीट असेल तर मी किती नंबर सेव्ह करू शकतो 4. का बरं ते कॉम्बिनेशन होतं ना परम्युटेशन कॉम्बिनेशन होतं की 0 0 0 1 1 0 आणि 1 1 असे 4 प्रकार म्हणजे 0 ते 3 मी सेव्ह करू शकतो. तसे म्हणजे 32 बीट म्हणजे काय माझ्याकडे 32 असे 32 स्विच आहेत समजा नाही का 32 एका लाईन ते मग तो तेवढा किती मोठा नंबर होईल तर तो हा नंबर होतो. म्हणजे ते कसं आहे एक्सपोनेन्शियल आहे ना 0 असेल तर एकच नंबर करू शकतो म्हणजे एक नंबर 1 असेल तर 2 करू शकतो 2 असेल तर 4 करेल 3 असेल तर 8 होईल 2:3 असतं 2:4 2:5 तसं ते असं वाढत जातं नाही का एक्सपोनेन्शियल ग्राफ राहतो तो असा डायरेक्ट वर जातो नाही का कर्व. म्हणून तो काय होतं तो 32 पर्यंत दिवस तर एवढा मोठा होऊन जातो 64 पर्यंत अजून मोठा होऊ शकतो. एवढे नंबर तू दोन्ही साईडने सेव्ह करू शकतो. आता याच्यात त्यांनी ऍडजस्टमेंट काय केली हा नंबर आहे ना 4 होता म्हणजे याचा डबल होता त्यांनी काय केलं निम्मे निगेटिव्हला ठेवलं. म्हणजे कळालं कसं समजा 2 आहे ना 2 मध्ये काय होऊ शकतं किती नंबर सेव्ह होतात 2 मध्ये 2 मध्ये किती होतं नाही 2 माझ्याकडे 2 प्लेस आहेत समजा आहे माझ्याकडे किती होतील 4 नंबर कोणते 0 1 2 3. पण तू असं करू शकतो की तू म्हटलं मला निगेटिव्ह नंबर पण घ्यायचा आहे तू काय करतो -1 0 1 2 असं पण करू शकतो किंवा -2 -1 0 1 म्हणजे इकडे एक कमी असू शकतो किंवा मग इकडे एक कमी असू शकतो असं म्हणजे निम्मे होतात ना ऑलमोस्ट निम्मे होतात एक फक्त जास्त इकडे तिकडे असतं. इथं याचं निम्म किती होतं 4 चे निम्मे किती होता 2 म्हणजे 2 आणि इकडे एकच इकडं हे नाही का 0 तर आपण मध्ये झाला इकडं 2 आणि इकडं 1 म्हणजे n/2 किंवा n/2 - 1 होईल ते असं. समजा 3 असतील तर किती होईल 2:3 म्हणजे कोणते 000 000 1 नंतर काय झालं बरोबर आहे ना. आणि हेच परत होता म्हणतो होतं का तुम्हाला ट्रूथ टेबल काहीतरी हे समजा हे 8 होतं ना तू काय करशील 1 ते 8 करशील नाही तर -4 -3 -2 -1 0 आणि परत 1 2 किती झाले 3 बरोबर आहे ना. हे 4 म्हणजे इथं किती भेटले तुला n भेटले आणि इथे n - जनरली काय करतात इकडचंच घेतात जास्त जसं आपण हे घेतले ना इकडे एक एक्स्ट्रा घेतला तोच घेता इकडे एक कमी जवळपास निम्मेच भेटतं म्हणजे 8 असेल तर मग समजा ते 4च भेटतो म्हणजे पॉझिटिव्ह मध्ये किंवा निगेटिव्ह मध्ये 4 आणि इकडे 4 वजा 1 भेटतो म्हणून ते काय दोन्ही प्रकारचे नंबर यावेत काही ठिकाणी मॅथ असेल तर तिथं ते पण नसतील नाही का. फक्त एक लक्षात ठेव की इंटिजर कितीचा असतो 32 फ्लोट किती असतो 32 जसं आपण 3चं पाहिलं ते एवढं कॉम्प्लेक्स जातं तसं 32चं त्याने त्याला स्टोरेज वगैरे. आणि हा कितीचा असतो फ्लोट नाही डबल कितीचा असतो 64चा असतो म्हणजे त्याच्यापेक्षा डबल जागा आहे म्हणजे डबल नाही स्टोअर होणार तो परत असं आहे ना एक्सपोनेन्शियल वाढणार तो काही असं दुप्पट नाही येतो डायरेक्ट एन घात आहे ना ते तसं. आणि बुलियनला काय असतं एकच बीट पाहिजे 0 असेल तर ते ट्रू फॉल्स असेल 1 असेल तर ट्रू असेल हा बुलियन डाटा टाईप झाला. ओके आपण बुलियनच त्याचा दुसरा टाईप दिलेला नाही. एखादा नंबर आहे एन त्याला तो काय असतं की तो नाही आहे ओके म्हणजे त्याला तू तसं देऊ शकते माय नॉट अ नंबर तो नंबर नाही आहे नॉट ए नंबर एनचा लॉंग फॉर्म काय आहे नॉट अ नंबर ओके त्यामुळे ती एरर येते आपण स्ट्रिंग ऍड करतो ना समजा पार्सेंट करतो किंवा काहीतरी 0 + स्ट्रिंग करतो किंवा 1 + एन एक्झाम्पल काय सांगितलं त्यांनी डिवाइड बाय 0 इन्फिनिटी प्रॉब्लेम राहतो बरोबर आहे ना 0/0 इन्फिनिटी 10/0 त्याचा नंबरच येत नाही ते इन्फिनिटी होतं ना मॅथ्सचे कन्सेप्ट येतो एन दाखवतो तेव्हा आपल्याला. नंतर काय नॉट डिफाईन म्हणजे तू याचा लिहिलाय पण त्याला काही डेफिनेशन नाही दिलं
त्याच्या पुढे काही इक्वल टू करून काहीच नाही लिहिलं, तो नॉट डिफाईन. असे त्याचे प्रकार आहे. कोणतं पाहिले? सगळ्यात पहिला काय पाहिला? सगळ्यात पहिल्यांदा इंटिजर, लॉंग, फ्लोट, डबल, बुलियन पाहिले 2. माय नॉट अ नंबरला काय असतं? एन असतं. नंतर त्याचं एक्झाम्पल काय पाहिलं? 0/0 डिवाइड बाय 0 प्रॉब्लेम पाहिला. नंतर नॉट डिफाईन म्हणजे त्याला आपण व्हेरिएबल केला पण त्याला काही डिफाईनच नाही केलं, त्याला काही व्हॅल्यूच नाही दिले. ओके, इट इज अ टाईप आहे. नेक्स्ट काय आता? नल एक राहिला. जसं आता अलर्ट घेतलाय नाही का, म्हणून आपण काही नाही करत. काय नॉट डिफाईन. नल म्हणजे काय असतं की तुला ते त्यातलं फरक सांगितलं ना, एमटी आणि नल मध्ये फरक आहे. नल म्हणजे त्याला डिफाईन केलंय पण त्याला व्हॅल्यू काहीच नाही दिली. हे तर आपण म्हणतो याला काही व्हॅल्यू नाही दिली, पण हा याला काय होतं की याला डिफाईन केलं पण याला काहीच व्हॅल्यू नाही दिली, 0 पण नाही दिली. म्हणजे जसं आहे की तुला पहिले एक्झाम्पल सांगितलं तर नाही, म्हणजे पॉकेट आहे समजा, या पॉकेटमध्ये मला बाहेर गेलं नाही, याच्यात पैसे नाही, मी काय ना माझ्याकडे पैसे नाही, आणि दुसरं ती कंडिशन झाली नल, माझ्या पॉकेटमध्ये काहीच नाही ती. आणि मी म्हटलं एमटी आणि नलची कंडिशन, म्हणजे त्यावेळेस आणि जेव्हा माझ्याकडे पॉकेट नाही तेव्हा ही कंडिशन आहे. माझ्याकडे आहेच नाही, म्हणजे दोन्ही केसमध्ये काहीच नाही, पण नल आहे म्हणजे काहीतरी आहे त्याच्यात पण नाही. पॉकेट आहे पण पैसे नाही, एक टाइमवर पॉकेटच नाही. असं याच्या पुढे अजून एक कन्सेप्ट आहे एमटी आणि नल. त्याच्या वेळेस ते नल जे आहे ते पॉकेट म्हणजे पॉकेट असतं पण काहीच नाही, आणि एमटी म्हणजे आहे. ओके, नल म्हणजे काहीच नाही आणि एमटी म्हणजे की पॉकेट आहे पण एमटी पॉकेट आहे. असं म्हणजे ॲरे एमटी असू शकतो. कारण की तुम्ही समजा काय केलं, वॅर ए केला, ॲरे घेतला आणि तो एमटी ॲरे घेतला, पण हा नल नाही आहे, हा ॲरे पण एमटी आहे, पण त्याच्यात नल नाही. म्हणजे पॉकेट आहे, एमटी पॉकेट आहे, पण माझ्याकडे पॉकेट नाही असं नाही, म्हणजे नाही आहे तेव्हा मी नल घेणार. आणि हे एक त्यापेक्षा दलिंदर, काहीच डिफाईनच नाही, त्याचं टाईप पण माहित नाही, काहीच माहित नाही, असं आहे ना. ते नॉट डिफाईन आहे, बरोबर. आणि माय नल म्हणजे नल आहे म्हणजे काहीच नाही, आणि एमटी आहे, याला एमटी म्हणतात. एमटी म्हणजे तो आहे पण त्याच्यात काहीच नाही, नाही का. एंट्री एमटीचा अजून एक्झाम्पल आहे, समजा ॲरे झाला, बाहेर एस स्ट्रिंग घेतली, पण त्या स्ट्रिंगमध्ये काय होतं, STR घेतली, स्ट्रिंगला आपण STR म्हणतो, त्यात काहीच नाही असं. आता एमटी नाही आहे पण त्यात व्हाईट स्पेस पण नाही काहीच, म्हणून आपण याला काय म्हणतो आपण, नाही हा एमटी आहे ॲक्च्युली, नल नाही आहे. नल तो डायरेक्ट कोणाला पण कोणत्या पण डाटा टाईपला देऊ शकतो. नल तो इंटिजरला पण नल करू शकतो, याला पण नल करू शकतो डायरेक्ट. नलचा अर्थ काय होतं की मग सगळंच नल म्हणजे ते तो काय करतो, जेवढी जी ऑक्युपाय स्पेस आहे ॲक्च्युली, हे जे सगळं आहे ना ते ॲक्च्युली ते डिव्हाइसचं स्टोअर आहे आपल्या रॅममध्ये किंवा याच्यामध्ये, किंवा जेवढं कॅश आहे किंवा हार्ड डिस्कमध्ये. नल होतं म्हणजे काय होतं की तेवढी जागा तो मोकळी करून टाकतो, म्हणजे परत वापरायला अवेलेबल करून देतो पीसीला, तेवढं असं. ते अजून कळेल तुला, ते अजून नाही का थोडं जेवढं एक्झाम्पल पाहू ना आपण. मेमरी ते हार्डवेअरशी जास्त रिलेटेड आहे नाही का. आता ॲरेज आणि ऑब्जेक्ट आहे, काल ॲरेज पाहिलं ना, एमटी ॲरे. अरे वा, आपण ते अगोदरच घेऊन टाकलं. काय नाही, एमटी ॲरे म्हणजे तो एमटी आहे पण तो नल नाही आहे. ॲरे तू नल पण करू शकतो, म्हणजे तू पुढे नाही तर तू परत हे पण करू शकतो नाही का, ए इज इक्वल टू नल पण म्हणू शकतो तो डायरेक्ट नाही का, असं करू शकतो. त्याला तुला काही एरर नाही येणार, नाही आले एरर. ओके, तर एमटी ॲरेचे एक्झाम्पल आहे. ॲरे कशाचा असू शकतो, नंबरचा असू शकतो किंवा स्ट्रिंगचा असू शकतो. ओके, आता त्यांनी एक रँडम व्हेरिएबल्स घेतले. ओके, ॲक्च्युली हे कसंच आहे, जावास्क्रिप्टचं फीचर आहे की इथं तुला काय दिसतं की नंबर मिक्स ॲरे तुला पाहायला भेटतं. मोस्टली असे बरेचसे प्रोग्रामिंग लँग्वेज होतात अजून पण आहेत की त्याच्यात मिक्स नाही करू शकत. काय म्हणतात, नंबर तर नंबरचाच ॲरे पाहिजे किंवा स्ट्रिंग आहे तर स्ट्रिंगचाच ॲरे पाहिजे. पण इथं काय मिक्स ॲरे पण दिलेलं आहे, म्हणजे जावास्क्रिप्ट सपोर्ट्स मिक्स्ड ॲरे. मिक्स ॲरे म्हणजे काय कळालं तुला की त्याच्यात एक डाटा टाईपची उदाहरण एलिमेंट्स नाही आहे, सगळ्या प्रकारचे एलिमेंट. ओके, आपण हे करून काय आज मंडप नाही तिकडे काही पण काहीतरी असेल पाहिजे.
अरे काहीच कळत नाही आपल्याला. आपण आउटडेटेड ओके काय आलं तुला आता इथं मी काय ठेवलं कारण की आता फेवरेट फ्रुट्स बरोबर नाव आहे ना कार पार्किंग लॉट टोयोटोसाठी फेरारीसाठी लेक्सससाठी मला वाटलं फेवरेट कार्स आहे एम्प्लॉयचे नाव आहे बॉब जो वगैरे बिली नाही का प्राईम नंबर माहिती आहे ना की त्याला पण तो सोडून दुसऱ्या कोणत्याही नंबरने भाग जात नाही 2x2 जातो 2ला तो आणि एक तिचे ॲरे केला त्याने नंतर एक रँडम आहे म्हणजे हे सगळं मिक्स ॲक्च्युली माय ॲरे हा परत आपला स्ट्रिंग ॲरे विंडो अलर्ट केला तर माझं काय माय ॲरेचं 0 म्हणजे मला 0 भेटणार पण स्ट्रिंग मध्ये भेटणार ओके भेटला तर बिली पण भेटला ओके बिली नंतर दिलता ना त्यांनी बरोबर मग काय केलं तरी माय ॲरे मध्ये काय भेटला मला एलिमेंट नंबर इज इक्वल टू 1 ओके त्यांनी इनडायरेक्टली दिला 1 द्यायच्या ऐवजी काय केलं त्यांनी 1ला परत डिफाईन केलं का व्हॅरिएबलमध्ये म्हणजे एलिमेंट नंबर काय येणार 1 येणार आणि माय ॲरेचं 1 माय ॲरेचं 1 म्हणजे आणि ते ओव्हर राईट केलं त्यांनी माय ॲरे पहिले हा होता ना बरोबर आहे ना आणि त्यांनी काय केलं ओव्हर राईट केलं म्हणजे तो डायरेक्ट डिफाईन पहिले डिफाईन नाही केलं माय ॲरे कुठे आय थिंक हा केला होता एमटी केला होता बरोबर आपल्याला एरर नाही दाखवलं त्यांनी पण गुड प्रॅक्टिस आहे की तो वापरायच्या अगोदर त्याला डिफाईन करा ओके जसं हे डिफाईन केलं ना आपण तसं काय काय ठिकाणी तो इग्नोर करू एरर काय होतं ते पुढे जाऊन कॉम्प्लेक्स एरर त्यावेळेस काय नाही सिली मिस्टेक होऊ शकते ना की त्याला हेच नाही सापडणार काय म्हणतात त्याला इंडेक्सच सापडणार नाही 0 1 2 काय असं सो हे असं त्यांनी घेतलेलं आहे ऑब्जेक्ट म्हणजे कसं असतं की त्याच्यासारखंच असतं पण इथं तुला डॉट नाही करावं लागतं नाही का एक्झाम्पल बघूया मी याचं पूर्ण का घेतलं कारण की ते वास्तव पण येणार नाही आपल्याला नंतर बघितलं हे फायनल एवढं झालं आपण बंद करूया डास पण लय झालेच त्याचं कसं केलं आहे की फेवरेट इथं नाही ना ऑब्जेक्ट आहे की एमटी ऑब्जेक्ट आहे नल नाही आहे एमटी ऑब्जेक्ट आहे सो जॉन नावाचा एक ऑब्जेक्ट तयार केला जॉनला काय पहिलं नाव आहे लास्ट नेम आहे आणि फुल नेम आहे ओके सिम्पल केलं तरी इसलिए कि लगे मारून टाकतो घ्या 5 मिनिट राहिले 4-5 आता इथं बिली नावाचा एक केला त्यात काय केलं फर्स्ट नेम केलं लास्ट नेम डिफाईन नाही केलं आणि फुल नेम मध्ये फक्त बिली ठेवलं ओके दोन्ही का आले आता काय करायचं जॉनचं फुल नेम तुला अलर्ट करायचं म्हणजे ओके आणि बिलीचं फर्स्ट नेम अलर्ट करायचं जॉनचं फुल नेम काय होईल जॉन डो पण तू कसं केलं ते 0 1 2 नाही केलं तू त्याला डॉट केलं याच्यातलं आणि याच्यातला फरक असा आहे की हा इथं बिली बॉब जो आपण कसं करतो कॉमन देतो ना मग त्याचं 0 पासून सुरुवात होतं 0 1 2 ॲरे मध्ये आणि ऑब्जेक्ट मध्ये कसं असतं की त्याला एक प्रॉपर्टी असते व्हॅल्यू राहते जसं आपण येतो ना स्टाईल कलर रेड व्हाईट किंवा हाईट 35 पिक्सेल तशा टाईप मध्ये ना इकडं काय आहे ती प्रॉपर्टीचं नाव आहे आणि इकडे प्रॉपर्टीची व्हॅल्यू आहे फर्स्ट नेम मग इथे तुला कॉल करताना जॉन म्हणजे इकडच्या साईडचं व्हॅरिएबल ओके व्हॅरिएबल केला जॉन डॉट फुल नेम म्हणजे जॉन या व्हॅरिएबलचा फुल नेम पाहिजे जॉन 3 नाही केला ना जॉन 2 नाही केला त्याने 0 1 2 असं नाही केलं त्याने जॉन डॉट फुल नेम केला कारण की तो ॲरे नाही आहे ॲरे मध्ये मग आपण करतो नाही का 1 2 असं 1 किंवा 0 पण तुला ऑब्जेक्ट मध्ये काय करावं लागतं त्याची प्रॉपर्टी द्यावं लागते ओके ऑब्जेक्ट म्हणजे कसं असतं की बाबा त्याला काही प्रॉपर्टीज असतात आणि व्हॅल्यू असतात त्याची व्हॅल्यू तुला पाहिजे असेल तर ऑब्जेक्ट डॉट दॅट प्रॉपर्टी ऑब्जेक्ट डॉट प्रॉपर्टी असं लिंक कर त्याचं खालतीचं पण तसंच आहे मग ते फर्स्ट नेम त्याचं बिल्ली होणार आणि ओके ओके हा कमेंटच वाटतं ओके आता त्यांनी याचं एक्झाम्पल का सांगितलं रॅदर दॅन मेकिंग अन ॲरे ऑफ जॉन बिली अँड कॉलिंग माय ॲरे ओके त्याचा उपयोग काय सांगितला रॅदर दॅन मेकिंग ॲरे जॉन डो अँड बिली असं एक ॲरे बनवलं समजा मी बरोबर अँड कॉलिंग माय ॲरे 0
वी कॅन जस्ट कॉल जॉन डॉट फुल नेम अँड बिली डॉट फुल नेम. म्हणजे फुल नेम असं तू डायरेक्ट कॉल करू शकतो, असं त्याचं म्हणणं आहे. एक ॲरे घ्या, त्याच्यापेक्षा तू काय करू शकतो, डायरेक्ट ऑब्जेक्टलाच कॉल करू शकतो. हे ऑब्जेक्ट म्हणजे ते तुझ्यावर डिपेंड आहे की तुला ऑब्जेक्ट वापरायचं की ॲरे वापरायचा. पण जेव्हा आपण API रिस्पॉन्स येतात ना, ऑब्जेक्ट वापरलेलं चांगलं, कारण की काय होतं ते आपल्याला कळतं नाही का. आता 0 1 2 3 कसं लक्षात ठेवणार, परत ABC नाव देणार काहीतरी. त्याच्यापेक्षा तू समजा केलं की जॉन नाव दिलं, तर मग तो समजा की जॉनचंच फुल नेम माय अरे, मग बघणार तू जॉन किती नंबरला आहे, परत 0 1 2 3 पाहणार, परत त्याचं मग फुल नेम लास्ट नेम करणार नाही का, किंवा त्याचं पूर्ण लावावं लागणार ना तुला. ह्याच्यात तू कसं आहे 3 लिहू शकतो, इथे एज पण लिहू शकतो, काही पण लिहू शकतो ना, असं आहे. ओके. आता याच्यात कसं आहे की इनडायरेक्टली आहे, फार कमी आहे ऑब्जेक्ट. याच्यात जे व्हॅरिएबल्स दिलेत ना टाईप अजून पण येतं, बरोबर. पण आपण सध्या काय करतोय की थोडंच पाहूया, जसं पुढे जाऊ अजून आय थिंक तर पुढं पूर्ण घेईल तो त्याच्यात. ओके चालेल. आत्तापर्यंत आपण 11 पानं केले समजा नाही का, जास्तच झालं, अर्धा तास झाला.